काल तिथपर्यंत आलते मी, ते गाडीचा आवाज येत होता म्हणून मी ना बंद केलं बोलायचं. खरं तर आवाज आता व्यवस्थित येत नाही. असो, तो विषय वेगळा आहे. पण मग झालं काय, तर मी ना त्यांच्याकडं परत गेले ताईंकडं आणि त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी काय केलं, मला एअरटेलचं सिम, माझं 5Gचं असून त्यांनी मला परत एअरटेलचं 5Gचं दिलं. मी तरी त्यांना काय म्हटलं, ताई हे 5Gचंच हे चालेल का याच्यात? त्या काय म्हटल्या चालतील. मग त्यांनी काय केलं, त्या सिमचे माझ्याकडनं 150 रुपये घेतले. मी त्यांना सांगितलं होतं की मला जिओमध्ये कन्वर्ट करून द्या, पण त्यांनी काय केलं, ते म्हणे एअरटेलचं मी तुला नवीन देते. तरी मी त्यांना म्हटलं की नाही ताई, हे 5Gचंच आहे, मग कशाला? त्या म्हणे नाही नाही म्हणे, सिममध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, मी तुम्हाला नवीन सिम देते. मग मी काय केलं, ठीक आहे म्हटलं. मग त्यांच्याकडनं सिम घेतलं. त्या काय म्हटल्या 4 तासांनी चालू होईल. मग मी घरी आले. त्याच्यानंतर रात्रभर काही तसंच ठेवलं. मग सकाळी काय झालं, चालू केलं, सुरू झालं, सिम सुरू झालं, तसं काही नाही. पण मग नेटचा प्रॉब्लेम जो होता तो तसंच होता. म्हणजे त्याच्यात काही फरक नाही पडला. मग मला प्रश्न पडला, आता काय करावं. मग मी काय केलं, परत त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हटलं ताई चालत नाही म्हटलं सिम. मग आता त्यामुळे म्हणजे ते त्यांची चुकी ॲक्सेप्ट करायला तयार नाही. त्या म्हणतात की आता चालत नाही, आणि तुमचा मोबाईल हँग पडतो आहे, तुमच्या मोबाईलमध्ये स्टोरेज जास्त झालं. तर मी सांगते, माझा नवीन मोबाईल आहे. नवीन मोबाईलला घेऊन मला 2च महिने झाले, आणि एक तर मला जास्त फोटो वगैरे काढायची पण काही हौस नाही. मी फोटो पण काढत नाही, किंवा मग काही डाउनलोड केलेलं आहे का काय, म्हणजे माझ्या मेमरी नाहीच आहे माझ्या फोनमध्ये. पण डेटा पण काही नाही भरलेला, थोडेफार फोटो असतील 50-60 बस, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर एवढं असूनसुद्धा त्या म्हणत आहे की तुमचा मोबाईल हँग पडतो आहे. म्हणजे मी नवीन मोबाईल घेऊन ते सांगत आहेत की हँग पडतो आहे. मग मला सांगा, मी नवीन मोबाईल घेऊन का उपयोग? म्हणजे यांची चुकी यांना मान्य करायची नाही. त्यांना मी सांगितलं की मला दुसरं कार्ड द्या, तर त्यांनी मला तेच दिलं कार्ड परत. माझे पैसे घेतले, ते घेतले जाऊ दे. पण मग माझं 350 रिचार्ज अनलिमिटेड केलं होतं, ते पण वाया गेलं की नाही, असं होतं. मग काय करायचं ना. मी त्यांना म्हटलं, त्याच्यानंतर त्या काय म्हटल्या, ठीक आहे म्हणे, एवढा महिना कसं तरी वापरा, मी तुम्हाला काय करते, एवढ्या महिन्यात संपायला 28 दिवसांचं रिचार्ज आहे ना, संपत आलं की मग तुम्ही काय करा, 2-3 दिवस आधी या, मग मी तुम्हाला जिओमध्ये कन्वर्ट करून देतो. म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग मला म्हणताय की तुला मी पैसे नाही घेणार तुझ्याकडनं, तुला ना सिम पण फ्री देईल आणि रिचार्ज पण 1 महिन्याचा फ्री देईल. खरं सांगायचं झालं तर जिओचं कार्ड घेतल्यानंतर 1 महिन्याचं रिचार्ज फ्रीच असतं. 1 महिन्याचं रिचार्ज फ्री असताना कार्ड कुठलंही घ्या, कार्ड आपल्याला फ्रीच असतं. कार्डचे काही पैसे घेत नाही. त्या बाईला वाटतं हिला काही माहितीच नाही. खरं तर मला माहिती आहे, पण मी तिला काही बोलली नाही. मला वाटलं कुठं बोलत बसा आणि काय बोलत बसा. त्यांनी म्हणजे मला इतकं येड्यात काढलं ना. आता मला जास्त करून कोणाला बोलायला आवडत नाही, तर असे येड्यात काढतात लोक. त्यांना वाटतं हे काय, यांना काही समजत नाही म्हणून येडे म्हणून पेढा खायला पाहतात. खरं तर असे लोक खूप आहेत जगात. असं नाही म्हणायचं, मला काही चांगले पण आहेत, पण असं तिने मला येड्यात काढलं. आणि एवढं उन्हातानाचं मी मुलीला घेऊन एवढी चक्रा मारल्या, त्याच्यात माझा वेळ वाया गेला, त्याचं काय. तर मला कमेंट करून सांगा की याच्यात सिमवाल्यांची चुकी आहे का माझ्या मोबाईलची चुकी आहे, का त्या जिच्याकडनं सिम घेतलं तिची चुकी आहे. म्हणजे मी ना अक्षरशः महिना झाला पूर्ण कंटाळून गेले ह्या प्रोसेसमध्ये. जर जीव कंटाळून गेला, तुम्हाला जर माहीत असेल कोणाला, तर मला नक्की सांगा की कोणाची चुकी आहे म्हणून.